वाटता? सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालीन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाईस. तर चला आज आपण चाललोय फार्म हाऊसला, वासू फार्म हाऊसला चाललोय आपण. आणि आपल्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला नक्की गाडीमध्ये दाखवणार आहे. तर चला, लग्नामध्ये खूप दमलो, खूप मजा मस्ती केली आणि जेवढे सेलिब्रिटी आलेले, जेवढे आपले इंस्टा युट्यूब आलेले, जेवढे सिंगर, नगरसेवक, जे आपले मित्रमंडळी आलेले, सर्वांना मनापासून मी बोलतो की थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या मंडपाची शोभा वाढवली आणि खरंच मनापासून पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू सो मच बोलतो. तर चला गाईस, आता आपण चाललोय फार्म हाऊसला, चाललोय खूप दिवसानंतर. आणि जितूची खूप इच्छा होती की चल चल चल, देवा पण बोलायचं चल चल, पण मला वेळ नव्हते, आमंत्रण करायला लागायचं. पण आता नक्की मी चाललोय फार्म हाऊसला. तर चला, नक्की तुम्ही आजचा ब्लॉग बघा. चला गाईज, आता आम्ही इथे उतरल्या आणि बाई बघा नुसता पाणी पित. इथं पोपाई बघ कसला मोठा पोपाई हा पपई काय ओम्या गाईच. 3 दिवस ओम्याने लय सपोर्ट केला आपल्याला भाई, थँक्यू भाई. आणि ओम्या, आपल्या आयडीचं नाव काय आहे? ओम क्रिएशन. आणि तुम्हाला जर रील्सच्या कोणचा वारसा असेल, 5वी असेल, कोणची ओट भरणी असेल, हालत असेल, लगीन असेल, जर तुम्हाला रील्सची ऑर्डर द्यायची असेल तर ओम्याला द्या. ओम्याचा कॉन्टॅक्ट नंबर का? 9619440928. कॉल करा. आणि आपल्या इंस्टा आयडीचा पेज ओम क्रिएशन 0018. ओके. तर तुम्हाला काय अशा प्रकारे आपण त्याची इंस्टा आय डी सांगितली, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे आणि त्याची इंस्टा आय डी आहे बघा, हे इंस्टा आय डी आहे. तर चला गाईज, आता आम्ही घेतो इथं स्ट्रॉबेऱ्या, नुसतं लालच लाल आहे. चला तर गाईज, आम्ही चाललोय आता महाबळेश्वरला. चाच्याने दिया, चाच्याने दिया हमको, चाच्याने दिया. मग बोल ना. चला गाईज, आलोय फार्म हाऊसला पोहोचलो. आणि इथे बघा फार्म हाऊस बघाल ना तर भाई एक नंबर फार्म हाऊस, एक नंबर. असं वाटतं की एकूण लव्ह सॉन्ग इथंच करावा म्हणून. बघा मस्त फार्म हाऊस. लव्ह सॉन्गचा शूट करू का इथं? किती चार्ज घेणार? 150 रुपये देणार, त्याच्यावरती 1 रुपया नाही देणार. लव्ह सॉन्ग इथे करणार, 150 रुपये देणार, त्याच्यावरती 1 रुपया पण नाही देणार. 100च देईल. चला तर गाईज, आता थोडंसं आम्ही इथं बसतो. कुठं बसायचा तो विचार करतो, ऊन तर लयच. हे बघा, हे फार्म हाऊस बघा तुम्ही. हे फार्म हाऊस, हे बघ, हे जितूसांचं फार्म हाऊस आहेत. आणि गाईज जबरदस्त फार्म हाऊस आहेत. सध्या शाळेंच्या पोरांच्या एक्झाम चालू आहेत. आणि थोडे दिवसांन एक्झाम जाऊ संपतील ना, तेव्हा इथं फार्म हाऊसला नुसतीच चुंबडे पडणार. जितू इथला सोनारपाड्याचा आणि सुमित त्याचा भाऊस. आणि फार्म हाऊसचं नाव काय माहिती आहे का? वासू फार्म हाऊस. आणि कुठेशी ना पाडग्या इथं वडवली गाव आहे ना, वडवली, तिथं यांचा फार्म हाऊस. आणि इथं बघा स्विमिंग पूल आवरा मोठा, तिथं तुम्ही ना अख्खी फॅमिली राहू शकता. आणि इथंशी ना इथं पण तुम्ही 5 ते 6 जण राहू शकतात. इथं फक्त कपल्स राहू शकतात, इथं पण फॅमिली राहू शकतात. 2-2 कपल राहू शकतात इथं. तिथं पण फॅमिली, तिथं पण कपल्स राहू शकतात. बाकी तुम्हाला कोणाला दारू प्यायची असेल, इथं दारू पिऊ शकतात. कोणाला इथं पार्टी करायची असेल, पार्टी करू शकतात. इथं पवाचा भाई. कोणाला गोव्याला यायचं असेल, ती पण तुमची सोय केली. बघा गोवा, नुसता गोवा भाई. गौऱ्या बघा, गौऱ्या नुसतं टॅटू करून आले. यो हनी सिंग बोलत बाबा. ओमकार बोलतो नुसता राडा करतो. मी बोलतो बाबा यो बघा कर, यो बा नुसता हसता. अक्षय केकेशीने टॅटू करले. मी बोलतो कोण? WWF मधला बोलतो. म्हणजे ना भाई, सल्लू भाई आमचा नुसता चेस दाखवतो. बाबा काही खरं नाही बाबा. छाती बघा याची भाई, 7x7ची छाती याची, 8x8चं याचं नुसतं पान खातो, पान. यो बा नाच टाका सल्लू बोलता याला सल्लू. आणि बाकी तुम्हाला आता मी दाखवता बारके पोरांसाठी इथं पाळणं, जर कपल्स असतील त्यांच्यासाठी तिथं पाळणं.
आणि अजून तुम्हाला मी दाखवता काहीच. चला आता उतरलो मी खाली. आणि जर बारके पोरांना जर पवायचं असेल ना तर त्यांच्यासाठी पण इथंशी न बाकी बघा इथंशी मग कपलसाठी इथं कपलसाठी इथं बघा इथंशी पण आणि पार्टी करायची असेल तर इथं. आणि छोटे पोरांना इथं जर फॅमिलीला कुठले जर पाण्यात बसायचं असेल ना कोणीतरी येणार ग इथं झोका बिका घालू शकता तुम्ही गाईज. आणि अजून तुम्हाला सांगता मी बारके पोरांना स्विमिंग पूल पण इथंच ना इथं मस्त बसाविसलं बा. फार्म हाऊसला कलर बघाल ना असं वाटतं की इथं लव्ह सॉन्ग करावं लव्ह सॉन्ग. बाकी हो बा बारका पोरे आम्ही पाण्यात बसवण्यासाठी हो बघा बघा इथं बारकी पोरांना खेळासाठी ऑलरेडी बारका पोरे बसले इथं. आणि अजून तुम्हाला दाखवतो तिथं पण सगळी जण जेवायला बसू शकतात. तुम्हाला गाड्या किती पार्किंगला करतात हा त्यांचा ऑफिस आहे. आणि बघा इथं गाड्या पार्किंगसाठी बघा गाडी पार्किंग करू शकतात. सगळ्या गाडी पार्किंगला इथं जबरदस्त एकदम. हे बघा फार्म हाऊस वासू फार्म हाऊस यो जितू ना गाई आमच्या आत्याचा फार्म हाऊस कसा वाटला ना तर तुम्ही नक्की सांगा. सध्या चिकू आलं नाही चिकू बी येल्यान तुम्हाला दाखवत आहे बघा चिकू आल्यान चिकू हा चिकू आल्यान हे बघा गाई नुसतं चिकू का हा ए नुसतं चिकू आल्यान सल्लू बाई चिकू कसं लागते गोर गोर लागतात गोर गोर सल्लू बाई बोलतो गोर गोर लागतात. यो नुसता मोबाईल मध्ये पैसे जिंकत. बाकी तुम्हाला इंटरव्ह्यू दाखवतो तुम्हाला हे बघा इशा एंट्री हा. बाकी बघा ही बोलता आमचीच जागा सगळी आम्हीच घेतले तो जितू सांगतं. हे बघा आवरी एंट्री तुम्ही किती पण या. होलीचा इव्हेंट ह का नाही तर माहित नाही पण नक्की मी ब्लॉग टाकणार 5 दिवसांत समाजणार होलीचा इव्हेंट. बाकी हो बघा अक्षय केकेशी बोलते मी आज चड्डीवर फिरणार आहो बोलता हा. त्याला असं वाटलं की मी मिनी गोव्याला आल्या मग ते चड्डीवर फिरतय तशी हो. हो एक तर त्याला काल्या आकाशने फसवले. याला काल्या आकाशने नेला नुसता गोव्याला चाल बोलतो गोव्याला. याला नुसता फॉरेनर दाखवलं तिकडं अक्षय झाला यारा त्यांच्या मागे. यो बोलतो आकाश गोव्याला केव्हा जायचं गोव्याला बाईला बोलतो फुकटचं 50,000 भरायला लावलं बोलतो. बाईने पण याने 50,000 भरलं ना यो खुश झाला. भेटलो कधी भेटले वरती भेटलो सल्लू बाईने आमच्या जोरीला मजा घेतली. आम्ही घाला मटण मच्छी खाली आम्ही. सल्लू बाईनी दाना बी नाही खाल्ला. बोलतो भाई माझी डाईट जर मी नाही बोलतो हेल्थ पिला किंवा रेडबुल पिला तर माझी बोलतो ही छाती अशी आतमध्ये चल बोलतं. आता का बोलशील थांबा सलमान का फॅन आहे बाई थांबा. हे बघा हा विषय यांचा काहीतरी चालू आहे. सल्लूबाईचं फॅन आहे ना ग गाई सल्लूबाईचं फॅन हा. चला गाईज काल गेलतो फार्म हाऊसला तो आपला अर्धा ब्लॉक रलता तर मग गाईज तो कसा पूर्ण करायचा. आजच आपल्याला 3 हल्दी आहेत बोलला तर मग हर्षदला बोललो एक काम कर चल बोला जाऊ. माझी कशी ब्लॅक फिल्म रच्चे 3 पुरी दशा होतं गाडी चालवता आजूबाजूचा काही दिसत पण नाही. आणि आपण आता चालल्या मानकुरला हल्दीला. चिकन लेग पीस तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. त्याच्यासोबत एक सागर असतं आपला आग्रिकोली पोरगास आपल्या हल्दीम पण येतात जाम टेच उऱ्या मारल्या त्यांनी. आणि चालल्या त्याच्या भावाच्या हल्दीला. आता मी हाव इकडं हर्षद आणि आता तिथून येणार आहो मी याला आपले मॅकला घेणार आहो आणि चालल्या हल्दीला. मग कुठं हल्दी करता करता सगळं दाखवता मी तुम्हाला. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहायच. चला गाईज मांगपूरला गाईज मला माहिती नव्हता हे कपडे चेंज करता आणि ऑटोमॅटिक गेलाय तिकडे कॉपऱ्यांवर तू चेंज कर मागे चेंज कर. चला गायचं इथे बघा कसं टेम्पो वरती बाबा आणि काही खरा नाही लय गाडी मागवली. पाणी तरी मारलं तिच्यावर काहीच पाणी बी नाही मारली. हिला एक दिवशी मी म्हणता नाही भाईनी इकडे बघा एक गाडी शिकवायची का पद्धत का पद्धत गाडी शिकवायची हायवेला ती बी हायवेला हा बोलतो मी यांचा ऍक्सिडेंट होता तर योच कारण ऍक्सिडेंट व्हायचा. चला बेल पार्कर चालले गाईज बेल पार्कर.
चला गाईज आता तुम्हाला मी बेल पार्कर दाखवता भाई. आता यो कोणला जेवण आले तर मला काही माहिती नाही आहे. हे बघा गाईज बेल पार्कर, याला बोलता बेल पार्कर. अरे राजा काय बोलतो, झालं लग्न एकदम व्यवस्थित, एकदम खतरनाक. फुल हल्दीला, फुल भाई धमाल, फुल मजा आलेली हल्दीला. कसं वाटलं तुला आमच्या भारी भारी वाटलं, म्हणजे पब्लिक, तो क्राऊड आणि ती अशी एकदम मजा करची, एकदम भारी होता भाई, जबरदस्त जबरदस्त ना. जिथं जिथं पत्रिक दिली ते ते हलत सगळे आहे भाई. तुझा शेवटी कसं आहे माहितीये का, काय होतं, माणुसकी महत्वाची असतं, त्या झाला. माणुसकी महत्वाची असतं, त्याच्यामुळे सगळी जातात. बाकी नाही आली त्याने डायरेक्ट अनफॉलो करून टाकला. आपला बी रूल आहे भाई, बरोबर आहे भाई, करत 100%. भाई अनफॉलो कशाला. आपल्या सोबत आपण आवडायला पत्रिका आपले द्यायची, जर जायचा घरा. आपले सुख दुःखात सामील नसतील होते, कशाला मित्र पाहिजे. मित्रच नको, मग कशाला पाहिजे? मित्र असं पाहिजे. आणि अजय घरा पहिल्यांदा गेलो, एक पत्रिक दिली भाई लगेच झाला. पण त्याचा 100% सासरात मरून बी हलता तो, सासरा मिळता, त्याच्यामुळे मला मजा करता नाही मजा आली. ना करता आली. करू अजून बारका भाऊस अजून अजून करूया मजा, बस हा. अजून आपली घराची कसं पूजा तमाशे पण तमाशे कसं घालतो ते मॅकला माहिती आहे. आपली घराची पूजा पण व्हल आज जरूर ना तुझे. तेव्हा बी करू धमाका. चला काही आता हल्दी. बँड वाजते मस्त. हो चिकन लेग पीस आले का बघू चला. आलं असं. हो चिकन लेग पीस काय बोलता, खायचा का चिकन लेग पीस. टाइम आहे टाइम आहे. इकडे वाजता बेंड वाजता नाचायचं का काही. नवरदेवाले आम्हाला भेटायला नवरदेव काय बोलतो मग. कॉंग्रॅच्युलेशन. बघा कसं काम आहे. डेंजर काम आहे, डेंजर काम. चला लेग पीस लेग पीस. ए कोण लवकर जातं बाबू जरा. बघू शकता काही आता कॉम्पिटिशन लागलेली, कोण फास्ट खाता याची. चला गाईज आता आलोय आपण सुरू मात्रेची इथं बहिणीची इथं हल्लेला आल्या. चला ते बघा पुढे कोण चाललंय बघा, राहुलदा चालले बघा, राहुलदा. चला गाईज आता आम्ही जाता हल्दीन.
गाय जाता आम्ही आले इथेशी नेवाली पाड्यावरती आले हल्दीला. पहिला गेलो मांगपूर, दुसरा गेलो यांच्या वहिनीची इथंच गेलतो आणि तिथून गेलो सुरूबाईची तशी. आता आलो नेवाली पाड्याला. नवरीची तर पण आलो जाऊन आलो हल्दीला आणि नवऱ्याची इथं पण. साया चांगला कुर्ता घातले, पॅन्ट बारबार होतं ना. हा होतं, हा पॅन्ट होतं बाईला होतं. भरपूर आलते फिरलो तरी दोरलीला ब्लॉग घ्यायला भेटला नाही. दोरलीला रील्स बनवल्या छोटी छोटी पोरींची जवळ. आज जिथं जिथं हल्दींचं होतो तिथे तिथे छोटी छोटी पोरी नुसतं डान्सर बघायला भेटवत्या. तर चला गायचं मॅक्स सांगता आज काय बोलतो छोटी पोरींचा बरं काही ना. आज बरं त्यानं शालेन नाचायला भेटला नाही त्यावेळी इकडं जोर घेतलं नाही. पण डान्सर म्हणजे नुसतं नाचणारे नाही, गाण्यावर जे बोल म्हणजे प्रॉपर ते नाचत होते. म्हणजे मला नाही वाटत का कोणी शिकवलं किंवा असं. आणि पुढे जाऊन ते भारी काम करते भाई. आम्ही तरी व्हिडिओ ठेवलेले आहेत, कधी गरज लागली मी टाकीन उद्या टाकीन. नाही कधी गरज लागली तर आम्ही कॉन्टॅक्ट करू त्यांना भाई. दोघी जणी तर एक मानकूरला नाही ते द्वारलीला जाम भारी नाचवते, जाम भारी. तर चला गायचं ब्लॉग पण जास्त मोठा झाला असेल तर मी आता ब्लॉग इथेच एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.